नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण सगळ्यांच्याच आवडीचा मँगो मस्तानी शेक कसा बनवायचा ते बघूया. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने चवीला भन्नाट असा लागणारा, शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी आज आपण मँगो मस्तानी शेक बनवणार आहे. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण 3 आंबे घेतले, त्यांना स्वच्छ धुवून घेतले. सुरीच्या साह्याने त्याचे देठ कट करून टाकूया व आंब्याची एक खाप करून घेऊया. सुरीच्या साह्याने या पद्धतीने कट करून घ्या, जेणेकरून आपल्याला डेकोरेटला ज्या छोट्या छोट्या फोडी लागतात त्या कामं येतील. या पद्धतीने आंबा आपण आता कट करून घेऊया व बाकीचा सर्व गर काढून रस काढून घेऊया. बाकीच्या सर्व आंब्यांचा या पद्धतीने रस काढून घ्या. आता एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये आता सर्व आंब्याचा रस टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण गरजेनुसार साखर टाकूया. आंबे कितपत गोड आहे त्या अंदाजानुसार तुम्ही साखर घालू शकता. त्याच्यामध्ये आता मलईवालं दूध टाकून घेऊया. हे बघा, आपण व्हॅनिला आईस्क्रीम घेतली, त्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेऊया व याला आता फिरवून घेऊया. फिरवून झाल्यानंतर आता आपण 2 काचेचे ग्लास घेतले, त्याच्यामध्ये आता आपण जे बी मँगोचे तुकडे करून घेतले ते तुकडे टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण व्हॅनिला आईस्क्रीम टाकूया. तुमच्या आवडीची, तुम्हाला जी बी आईस्क्रीम आवडत असेल तुम्ही ती टाकली तरीही चालेल, परंतु व्हॅनिला आईस्क्रीमचा मँगो मस्तानी शेक खायला खूपच चविष्ट असा लागतो. त्याच्यामध्ये आता आपण जो बी ज्यूस तळून घेतला आहे तो टाकून घेऊया. अर्धे ग्लास भरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण पुन्हा एकदा काजू बदामाचे काप टाकून घेऊया. तुमच्याकडे जे बी ड्रायफ्रूट्स असतील त्याची कट करून तुकडे करून टाकून घ्या. त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा व्हॅनिला आईस्क्रीम टाकूया. आईस्क्रीम टाकून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये ज्यूस टाकूया पुन्हा एकदा थोडासा. या पद्धतीने तुम्ही मँगो मस्तानी शेक नक्की बनवून बघा, नक्की सगळे आवडीने पितील. त्याच्यामध्ये आता आपण पुन्हा एकदा थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. ड्रायफ्रूट्स टाकून झाल्यानंतर जे बी आपण आंब्याचे तुकडे करून घेतले ते तुकडे टाकून घेऊया. त्याच्यावरती आता आपण ट्रुटी फ्रुटी टाकून घेऊया. ट्रुटी फ्रुटी तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही घातली तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार, परंतु त्याने मँगो मस्तानी शेकला खूपच छान चव लागते. या पद्धतीने तुम्ही मँगो मस्तानी शेक एकदा तरी बनवून बघा. एकदा जर बनवला तर एकदम मार्केटसारखा मँगो मस्तानी शेक घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने मँगो मस्तानी शेक एकदा तरी बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.